MPSCची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलातला एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि हमखास गुण मिळवून देतो. तो विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख घाट. ओहो, हा तर आयोगाचा अगदी आवडता विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की घाट म्हणजे नेमकं काय. बघा, सह्याद्रीची जी मोठी भिंत उभी आहे ना, तिने कोकण आणि आपला पठारी प्रदेश, ज्याला आपण देश म्हणतो, यांना विभागले आहे. आता या दोन भागांना जोडण्यासाठी डोंगरांमधून जे रस्ते किंवा मार्ग काढले जातात त्यांनाच आपण घाट म्हणतो. हे फक्त रस्ते नाहीत, तर खरं तर ह्या आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या आणि दळणवळणाच्या जीवनरेखा आहेत. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो की परीक्षेसाठी हे घाट इतके महत्वाचे का बरं? याचं कारण म्हणजे आयोग यावर हमखास प्रश्न विचारतो. कधी जोड्या लावा म्हणून, तर कधी सरळसोट प्रश्न येतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कधी कधी तर एखाद्या घाटाचं वैशिष्ट्य देऊन तो ओळखायला सांगतात. त्यामुळे यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज आपण हे कसं बघणार आहोत? आधी या जीवनरेखांबद्दल थोडं बोलू. मग सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे मास्टर की, घाटांचा उत्तर दक्षिण क्रम. त्यानंतर उत्तरेकडून सुरुवात करून मध्यवर्ती भागातून थेट दक्षिणेकडे जाऊ. आणि शेवटी एक फास्ट रिव्हिजन आणि काही महत्त्वाच्या टिप्स. असा हा प्रवास केला ना की घाट विसरणारच नाही. चला तर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. ही आहे आपली मास्टर की. परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो हा प्रश्न, घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता हा क्रम बघा, अगदी सोप्पा आहे. उत्तरेला आहे थळघाट, तिथून खाली आलो की माळशेज, मग बोरघाट, त्यानंतर वरंधा, कुंभार्ली आणि मग एकदम दक्षिणेकडे आंबा, फोंडा आणि आंबोली. डोळ्यांसमोर नकाशा आणला ना की हा क्रम आपोआप लक्षात राहतो. ओके, तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपण निघाले उत्तरेकडून. हे आहेत महाराष्ट्राचे उत्तरेकडील प्रवेशद्वार. इथूनच आपल्या राज्याच्या विकासाची नाडी सुरू होते असं म्हटलं तरी चालेल. आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला आणि सर्वात उत्तरेकडेचा घाट थळघाट. हो, याच घाटाला आपण कसारा घाट म्हणूनही ओळखतो. हा खूप महत्वाचा इंडस्ट्रीयल आणि ट्रान्सपोर्ट रूट आहे. तर बघा, हा घाट जोडतो मुंबई आणि नाशिकला. हायवे कोणता? तर मुंबई-आग्रा नॅशनल हायवे NH-60. आणि आता यात एक नवीन गोष्ट जोडली गेली आहे. समृद्धी महामार्गासाठी इथे एक भला मोठा तब्बल 7.7 किलोमीटरचा कुंदन नावाचा बोगदा बांधलाय. यामुळे तर प्रवासाचा वेळ खूपच वाचतोय. आता थळघाटापासून थोडं पुढे जाऊया. पुढचा घाट आहे माळशेज घाट. हा थळघाटासारखा इंडस्ट्रीयल नाहीये. हा ओळखला जातो त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी. माळशेज घाट कल्याण मुरबाड मार्गे जुन्नरला जोडतो. इथे पुष्पावती नदीवर पिंपळगाव जोगा नावाचं धरण आहे. पण माळशेजची खरी ओळख काय? तर ते म्हणजे फ्लेमिंगो. हो, ते गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी इथे स्थलांतर करून येतात. शिवाय शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड हे ट्रेकिंग पॉइंट्स पण जवळच आहेत. जोड्या लावामध्ये हमखास विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. चला, आता गाडी अजून दक्षिणेकडे वळूया. आता आपण आलोय सह्याद्रीच्या मध्यवर्ती भागात, एकदम गजबजलेल्या हृदयात. कारण इथले घाट जोडतात महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठ्या शहरांना. आणि हा घाट तर सगळ्यांनाच माहीत असणार, बोरघाट, म्हणजेच आपला खंडाळा घाट. मुंबई आणि पुणे म्हणजे आर्थिक राजधानी आणि सांस्कृतिक राजधानी यांना जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. हा आहे मुंबई-पुणे नॅशनल हायवे नंबर 4 वर. आणि याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. विचार करा, या एका घाटात चक्क 28 रेल्वे बोगदे आहेत. आणि गंमत म्हणजे ह्या मार्गावरची वीज म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन हे 1929-30 सालीच झालं होतं. केवढी मोठी इंजिनिअरिंगची कमाल असेल तेव्हाची. आता याच भागात दोन घाट असे आहेत जे एकदम विरुद्ध आहेत. ही जोडी लक्षात ठेवली की काम सोपं होतं. एक आहे आंबेनळी घाट, महाबळेश्वर ते पोलादपूर. हा सर्वात लांब आणि धोकादायक मानला जातो. आणि त्याच्या अगदी उलट दुसरा आहे ताम्हिणी घाट, पुणे मुळशीला माणगावशी जोडणारा. हा सगळ्यात सुरक्षित घाटांपैकी एक आहे. धोकादायक आंबेनळी, सुरक्षित ताम्हिणी. सोपा हे लक्षात ठेवायला. बरं, आपला प्रवास आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलाय. आता आपण चाललोय थेट दक्षिणेकडे, दक्षिण महाराष्ट्राला कोकण आणि गोव्याशी जोडणारे घाट बघायला. आणि दक्षिणेकडचा सर्वात प्रसिद्ध घाट आंबोली घाट. हा घाट तर त्याच्या हवामानासाठी आणि सुंदरतेसाठी खूप फेमस आहे. जे लोक गोव्याला जातात त्यांचा हा आवडता मार्ग असतो.
आंबोली घाट जोडतो सावंतवाडीला बेळगावशी. याची उंची साधारण 2263 फूट आहे. पण परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट कोणता? तर तो म्हणजे पाऊस. हो, आंबोलीत महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि त्यामुळेच इथले रस्ते नेहमी निसरडे असतात. हे भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात ठेवायलाच हवं. चला आता एक फास्ट रिव्हिजन घेऊया. परीक्षेच्या आधी पटकन नजर टाकता येईल असे काही महत्त्वाचे घाट आणि त्यांची वैशिष्ट्य. ही स्लाइड तर स्क्रीनशॉट काढून ठेवण्यासारखी आहे. बघा, खंबाटकी घाट पुणे सातारा, धोकादायक एस वळणासाठी ओळखला जातो. कशिडी घाट मुंबई गोवा हायवेवर. फोंडा घाट कोल्हापूर पणजी, ज्याच्या वाटेवर दाजीपूर अभयारण्य लागतं. आंबा घाट ज्याच्याजवळ पावनखिंड आणि विशाळगड आहेत. कुंभार्ली, पसरणी, ऑट्रम या सगळ्या घाटांची ही महत्त्वाची माहिती जोड्या लावासाठी परफेक्ट आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची टीप, हे सगळं फक्त वाचून किंवा पाठ करून लक्षात नाही राहणार. एक नकाशा समोर ठेवा, त्यावर हे सगळे घाट शोधा. एकदा का ते चित्र डोक्यात बसलं ना, मग परीक्षेच्या वेळी अजिबात गोंधळ होणार नाही. उत्तर एकदम बरोबर येणार. तर हा होता आपला महाराष्ट्रातील घाटांचा प्रवास. आता या माहितीनंतर पुढच्या वेळी प्रवासाला निघाल्यावर यापैकी कोणता घाट वाटेत लागणार आहे हे नक्की बघा. अभ्यासाला प्रवासाची जोड मिळाली की तो अजून पक्का होतो. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.